वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन वाठार वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कृती सत्राचे आयोजन केले होते। 3 सत्रात पार पडलेल्या या कृती सत्रात विविध शैक्षणिक विषयांचा जागर करण्यात आला। विधान परिषदेचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार अशोकराव माने, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष बी.जी. बोराडे, विना अनुदान कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, आर.वाय. पाटील, आर.वाय. मोरे यांचे विद्यार्थ्यांनी औक्षण केले। विधान परिषदेचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते कृती सत्राचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचा सत्कार आमदार जयंत आसगावकर आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर.वाय. पाटील यांनी केले। आपल्या मनोगतात त्यांनी मुख्याध्यापक संघाच्या उपक्रमाचा आणि कार्याचा आढावा घेतला। विजयसिंह माने यांनी आपल्या मनोगतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवीन आव्हानांना मुख्याध्यापकांनी सामोरे जावे असे सांगितले। शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी हे कृतीसत्र राज्याला दिशादर्शक ठरेल असे सांगितले। आमदार अशोकराव माने यांनी शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवू असे सांगितले। कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिक्षकाला मोठं करण्यात मुख्याध्यापकाचा हात असतो असे सांगतानाच पाठ्यपुस्तकाशिवाय अन्य साहित्य वाचणारा शिक्षक संशोधनांतीच सापडतो अशी खंतही व्यक्त केली। शालेय शिक्षण ज्यावेळी जीवन शिक्षण होईल त्याच वेळी शिक्षण खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल असे सांगून त्यांनी विविध शैक्षणिक संदर्भ दिले। कृती सत्राच्या दुसऱ्या सत्रात आमदार विनय कोरे यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी केला। तसेच शिक्षक नेते दादा लाड, कृती समितीचे अध्यक्ष बाबा पाटील यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील विजेत्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव दादा लाड आणि विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या मनोगतात डॉक्टर विनय कोरे यांनी एका गावात 3-3 शाळांची मंजुरी पाहून या फसवीत कोण आघाडीवर होते याचा शोध घ्यावयास हवा असे धाडसी विधान यावेळी केले। एकीकडे शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात 7वी नंतर वाड्या वस्त्यांवरील 6,000 विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर जातात हे खेदजनक आहे। वेगाने होणारे बदल शिक्षण संस्थांमध्ये येऊ पाहत आहेत। AI तंत्रज्ञानाने अचूक पेपर तपासता येतात हेही सिद्ध झाले आहे। काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध शिक्षण देण्यात मुख्याध्यापक संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। शिक्षक नेते दादा लाड यांनी आपल्या मनोगतात कृतीसत्र 2 दिवसीय असावे अशी अपेक्षा व्यक्त केली। त्याचबरोबर NMS परीक्षेसाठी मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांची कार्यशाळा घ्यावी अशी विनंती केली। या प्रसंगी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सागर चुडाप्पा, संजय पाटील, जितेंद्र म्हैसाळे, पंडित पवार यांच्यासह जिल्ह्यातील 700हून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते। सागर माने यांनी सूत्रसंचालन केले। सर्व मुख्याध्यापकांची चहापान, नाश्ता आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मार्फत करण्यात आली होती। आर.वाय. मोरे यांनी आभार प्रदर्शन केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.